पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम मधील पाणी पुरवठा आज बंद, तर रविवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। साताऱ्यामध्ये कोयना प्रकल्पग्रस्तांचं तिसऱ्या दिवशी उपोषण सुरूच, विक्रम बाबा पाटणकरांची उपोषणस्थळी भेट, प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या शासन दरबारी पोहोचवण्याचं आश्वासन। परभणीमध्ये वीज कापणीबाबत स्वाभिमानी संघटना आक्रमक, ग्रामीण भागामध्ये सुरू असलेली वीज कापणी तत्काळ बंद करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महावितरणला आंदोलनाचा इशारा। वर्ध्यामध्ये शेतमालाच्या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक, एमएसपी कायद्यासह शेतमालाला स्वामीनाथन आयोगानुसार भाव मिळावेत, शेतकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। साताऱ्यामधल्या कराडमध्ये देवगडच्या हापूस आंब्याची आवक, तर दरही सामान्यांच्या आवाक्यामध्ये असल्यानं आंब्याला मोठी मागणी। नागपूर महानगरपालिकेचा आज 73वा स्थापना दिन, मुख्यालयामध्ये इमारतींवर आकर्षक विद्युत रोषणाई। बुलडाण्याच्या उटी गावातल्या शेतकऱ्याकडून संत्र्याची बाग जमीनदोस्त, संत्र्याला भाव नसल्यानं शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल। वर्ध्याच्या वडनेरमध्ये पिण्याचं शुद्ध पाणी केंद्राचं उद्घाटन, तर ग्रामपंचायतीकडून महिलांना 2500 पाणी कॅनचं वितरण। गोंदियामध्ये पोलीस शिपायाची 51 लाखांची फसवणूक, शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याचा प्रकार, डुगीपार पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल।